नमस्कार, मी तानाजी पांडुरंग पडवळ, राहणार कोळवडी, तालुका बोर, जिल्हा पुणे। या ठिकाणी भारती हॉस्पिटलमध्ये माझी पत्नी मी खेडेगावला राहत असताना शेतामध्ये काम करत होती। अचानक तिच्या डोळ्याला काय लागलं तिला काही कळलं नाही। तिचं आमच्या शेतकरी कुटुंब असल्यामुळं बरं होईल या भावनेने 1-2-3 दिवस आम्ही अशीच हे केलं। नंतर 2 दिवसांनी जास्त दुखू लागला। त्यावेळेस इकडं भारती हॉस्पिटलमध्ये आणण्याचा मी प्रयत्न केला। मी स्वतः मी नसताना तिला लावली। घरचं परिस्थिती आम्ही दोघं असल्यामुळं इथं आल्यानंतर डॉक्टरांनी थोडे रागवले की बाबा तुम्ही इतके दिवस कसं काय तुम्ही इतकं राहू शकला। पण शेतकरी कुटुंबामध्ये असल्यामुळं लवकर नाही यायला मिळलं। पण हे कुलकर्णी सर म्हणून जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांनी ज्यावेळेस इथं आली त्यावेळेस असं परिस्थिती होती की हा डोळा परत येऊ शकत नाही अशी अवस्था तिच्या डोळ्याची होती। डॉक्टरांना इतकं मोठं प्रयत्न डॉक्टरांनी केलं की आज खऱ्या अर्थाने मी त्या डॉक्टरांचं नव्हे तर भारतीय हॉस्पिटलचा आभार मानतो। कारण पुन्हा एकदा माझ्या पत्नीला दिव्य अशी दृष्टी त्या डॉक्टरांच्यामुळं आणि हॉस्पिटलमुळं या ठिकाणी मला मिळाली। खरं तर खाजगीमध्ये जर गेला असतो तर अनेक पैशाच्या बाबतीत आर्थिक व्यवहार मी करू शकलो नसतो किंवा करू शकलो असतो। पण इथं थोड्याच याच्यामध्ये माझ्या पत्नीचा डोळा चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा पहिल्या स्थितीवर आला। मी सर्व डॉक्टर असतील, कुलकर्णी सर असतील, त्यांची टीम असेल आणि आमच्या भारती हॉस्पिटलमध्ये असणारे सर्व स्टाफ मंडळी असतील यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो। माझं नाव शालन तानाजी पडवळ, राहणार कोळवडी, तालुका बोर, जिल्हा पुणे। माझा डोळा खूप म्हणजे फार मरणाच्या अवस्थेत होते। शेतात होते, मला चक्कर यायची। मी कंटाळा केला, आज वाटेल बरं, उद्या वाटेल बरं। सकाळी मला बरं वाटायचं। हे म्हणायचे जा भारती हॉस्पिटल, म्हणायचे वाटेल की बरं काय झालं, गदळ तर गेलं आहे माझ्या डोळ्यात। लोक म्हणायचे काय गदळाला दवाखाना काय करील। अशा 8 दिवस मी घरीच घालवली। जास्त झाल्यानंतर आले, पण इथल्या कुलकर्णी डॉक्टरनी खूप प्रयत्न केले। पहिले रागावले मला, म्हणजे तुमचा डोळा काय बराच होऊ शकणार नाही, ऑपरेशन करावं लागेल, वेळ प्रसंगी डोळा काढायला लागेल। तुम्ही जर प्रयत्न केले ड्रॉप टाकायचे तासातासानी तर तुम्हाला बरं वाटू शकेल। तुम्ही जर काळजी घेतली तर बरं वाटेल, तुमचा डोळा तुम्हाला परत चांगला होईल। अजिबात मला दिसत नव्हतं, पण आता कुलकर्णी सरांनी सांगितल्याप्रमाणे मी पण काळजी घेतली आणि आता 2 महिने झालं मी पण चांगले प्रयत्न केले। त्यांनी बरोबर मला आठवड्याने बोलवलं, ड्रॉप वेळेवर टाकायला सांगितलं। हा ड्रॉप कधी टाकायचा, तो कधी टाकायचा, असं करून मला आता दिव्य दृष्टी आली। मी सगळ्यांचे आभारी मानते। धन्यवाद।